जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आजचा सत्संगाचा सब्जेक्ट ठेवला गेलाय निंदे आणि टीके मधली जी जोखीम, मोक्षमार्गावरची ही किती मोठी जोखीम आहे. निंदा करणं किंवा कोणावर टीका करणं फक्त मोक्षासाठीच नाही तर संसारातही खूप मोठी जोखीम आहे ही. एखाद्या बाबत पॉझिटिव्ह बोलणं ते चांगलं असतं, पण एखाद्याने निगेटिव्ह बोलत राहणं, तो माणूस असा आहे, एवढा वाईट व्यवहार केला, अशी पैशांची अफरातफर करत असतो. जेवढं निगेटिव्ह बोलाल त्या सगळ्याला निंदा म्हटलं जाईल. आणि त्या माणसाची निंदा करणं म्हणजे त्याच्यातल्या भगवंताची निंदा करण्यासारखंच होईल ते. आणि भगवंतांची निंदा केली तर खूप मोठा गुन्हा होईल, तो पाप बांधलं जाईल. आणि निंदा केल्यानंतर कधी पश्चाताप तर होतच नाही. कधी विचारलं हे खरं आहे का? माहिती नाही, मी ऐकलंय. कधी तुम्ही पाहिलंय? मी पाहिलं नाही, मला कोणीतरी सांगितलं. हे असं चांगलं आहे का? चांगलं नाहीच आहे. की कोणाच्या फायद्याची गोष्ट आहे का? हितकारी गोष्ट आहे तर नाही. तर मग का तुम्ही आपला वेळ वाया घालवताय? पण अज्ञानदशेत कोणत्याही प्रकारची जागृती नसते. उघड्या डोळ्यांनी आपण झोपा काढतो. खरंच मी काय करतोय, त्यामुळे पुढच्या जन्मामध्ये माझं काय नुकसान होईल, काहीही समजत नसतं. आणि निंदेचं फळ अधोगतीशिवाय अन्य नाहीच आहे. निंदा म्हणजे कोणाचंही कोणत्याही प्रकारे खरं तर पाहिलंच नाही आहे, फक्त ऐकलं आहे कोणाकडून तरी ऐकलेलं मानून बसतो. त्या माणसाबद्दल त्याची मजा घेतो. एखाद्याची चांगली गोष्ट सांगायची असेल तर पॉझिटिव्ह चर्चा करा. पॉझिटिव्ह बोललात तर तीच इतरांमध्ये पसरेल. पण नाही, 10 पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवतात. एक निगेटिव्ह गोष्ट असते ती मोठी करतील. तुला कळलं का? असं केलं त्याने, हां? कोणाला सांगू नका. 25 माणसांना सांगतील ते. आणि काय फायदा होणार आहे? फक्त नुकसान. भगवंतांची निंदा करण्यासारखंच आहे. शिवाय स्वतःच्या आत्म्याचीही निंदा आहे. सगळं स्वतःसाठी भयंकर कर्मांचं बंधन आहे. टीका म्हणजे प्रत्यक्ष जे दिसतं त्या दोषांविषयी बोलणं. बघा, हे असं करतो, हा असं करतो. आणि निंदा म्हणजे दिसो किंवा न दिसो, ऐकतो आणि खरं मानून बसतो. तो इकडून तिकडे चालला होता, त्याच्या मागे मुलगी, हा बघा लफडेबाज वाटतो. अरे, तू काहीही मानशील, बघितलंस का? त्याची बहीण असेल, एखादी शेजारी नसेल किंवा आजूबाजूची जात असतील, दोघांचं टायमिंग एकत्र आलं असेल, बस फक्त बोलायचं. गुजरातीत खणखोद म्हणतात, निंदा म्हणतात. एखाद्याविषयी वाईट बोलणं खूप मोठा गुन्हा आहे तो. बघा, एखाद्याच्या चारित्र्याविषयी असं बोलणं आणखीच मोठा गुन्हा आहे. असं बोलता कामा नये. पण यातच एखाद्याला मजा वाटते. एखादा आपलं बोलणं ऐकतो आणि ऐकणाऱ्यालाही ती मजा येते. वर आणखी काय झालं? लफडं केलं त्याने, ती पळून गेली दुसऱ्याबरोबर. त्याचा बाप असाच आहे, सर्वांना नावं ठेवायचा, स्वतःच्या घरात असं आहे, बघा बरं झालं. अरे, तुला काय देणं घेणं आहे? नसेल देणं घेणं तरी काही नेगेटिव्ह बोलतच राहतात. एक प्रकारचा अहंकार आहे हा. मी खरा आहे, मी चांगला आहे, मी उच्च आहे, इतर लोक फालतू आहेत. काही ना काही वाईट साईट बोलत राहायचं, त्यातच मजा येते. आणि वाईट इतरांचं बोलायचं तेव्हा स्वतःला त्यातून मजा येत राहते की मी चांगला आहे बाबा, मी तर असं काहीच करत नाही. बघा किती वाईट करतोय. पण शुद्धात्मा कुचाळक्या करतो का? आत्म्याविषयी काही माहिती कुठे होतं? आणि एखाद्या माणसाला जर चांगला माणूस आहे त्याविषयी चांगलं बोललात तर गुन्हा नाही होणार. पण चांगल्या माणसाला जर वाईट म्हटलं तर तो गुन्हा होईल. आणि वाईट माणसालाही वाईट म्हटलं तर डबल गुन्हा होईल.
कारण तो प्रारब्धाच्या आधारे वाईट वागतोय. त्यामुळेच त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याच्या कर्माच्या उदयामुळे बिचारा वाईट कृत्य करतोय, अडकला गेलाय. मनात नसेलही त्याच्या, अरे रे मला आवडत नाहीये, चुकीचं वागावं लागतंय मला. आपण मात्र त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलत राहतो. आपण किती मोठी जोखीम घेत राहतो. एक शब्द जरी कोणाबद्दल जर निगेटिव्ह बोललात, तर मोक्षमार्गात बाधा येते. केवळ ज्ञानासाठी बाधक आहे, आत्मज्ञानातही बाधक आहे, धर्मासाठीही बाधक आहे. कोणताही धर्म दुसऱ्याची निंदा करणं शिकवत नाही. खूप मोठं पाप लागतं म्हणतात. निंदा म्हणजे दुसऱ्यांचे कपडे आपल्या मेहनतीने, आपल्या साबणाने, आपल्या पाण्याने त्याचे कपडे धुवा. स्वतःचे कपडे मळलेले आहेत, खराब पडलेत. अशाने मात्र आपण आपलं नुकसान करतो, आपलं पाप बांधतो, त्याचं पाप धुतलं जातं. खरं तर कोणाबद्दलही एकही शब्द निगेटिव्ह बोलूच नाही. आपल्याला सुटायचं आहे, आपल्याला मोक्षात जायचं आहे. संसारातही सुखी व्हायचं असेल तर कोणाबद्दलही निगेटिव्ह बोलू नका. एकतर सामान्य अशा जनतेतला म्हणजे एखादा सामान्य माणूस आहे, त्याच्याविषयीच्या वैयक्तिक गोष्टी बोलतात. बघा असा करतो, असा करतो. कोणीही पाहिलेलं नसतं, कोणी जाणून घेतलेलं नसतं. फक्त आपल्या आपल्या कल्पनेमुळेच किंवा कानावर आलेल्या काही गोष्टी त्यात तिखट मीठ लावून मग 3-4 पटीने वाढवून पसरवल्या जातात. किती मोठं नुकसान करतो आपण स्वतःचंच. बघा असं आहे की नाही, असा एखादा माणूस चाललेला होता, तर त्याच्या तोंडापाशी एखाद्या पक्षाची पिसं उडून आली आणि तोंडावरती चिकटली. तो एकदम घाबरला. काय, अरे कोणीतरी बघितलं तर, अरे याच्या तोंडातून तर पिसं निघतायत. मग ती गोष्ट वाढत वाढत मग पिसं निघतात त्याच्या तोंडातून, खूप सारी पिसं निघायला लागली. अरे कुठली गोष्ट कुठे चालली आहे. म्हणजे एक नेगेटिव्ह गोष्ट आहे आणि ती अनेक पटीने वाढवून मीठ, हळद, मिरची लावून मग ती पसरवतात. मजा येते आणि स्वतःची अधोगती कन्फर्म करत जातात. 2 पायातून 4 पायाच्या गतीची कर्म बांधतात. खूप मोठी जोखीम आहे. कामात भाजी घ्यायला जाताना, गहू निवडताना बघा 3-4 बहिणी मिळून मग इतरांविषयी बोलतात. तिची सासू तर अशीच आहे, तिची नणंद तर असंच करते. बघा बडबडत राहतात. किती मोठा बघा हा गुन्हा आहे. स्त्रियाच करतात असं नाही, पुरुषही करतात. बागेत बाकावर बसतात. म्हणजे बाकावर 4 पुरुष बसले, चर्चा चालू. तो तसा आहे, मोदी साहेबांनी असं नको करायला, ट्रम्पने हे बरोबर नाही केलं. तुम्हाला कोणी सत्ता दिली आहे तुमच्या हातात. त्या विकेट किपरने काम त्याचं बरोबर नाही केलं. त्या मॅचमध्ये असंच झालं. त्या एकमेकांचं नेगेटिव्ह बोलणं, चर्चा चालू राहते. कोणी पॉझिटिव्ह कधीच नाही म्हणत. नेगेटिव्ह तीच निंदा, तोच खूप मोठा दोष आहे. एवढा मोठा आपल्या स्वतःवरतीच आवरण येतात. एक तर सामान्य माणसाच्या निंदा करतात, त्याशिवाय जे लोक मग नेता असेल, अभिनेता असेल, लोक त्याला रिस्पेक्ट देतात, त्यांची निंदा करतात. त्याच्यानंतर धर्मनिष्ठांची निंदा करतात. एखादा उपदेशक असेल, साध्वी असेल, संत महंत असेल, त्यांची कधीच निंदा करू नये. कारण 50-100 माणसांसाठी ते आदरणीय पुरुष असतात, त्यांच्यासाठी पूजनीय आहेत. आपण का त्यांच्याविषयी निगेटिव्ह बोलावं. आणि त्याही उपर दादाजींचं ज्ञान घेतलं आहे तो महात्मा तर कधीच निगेटिव्ह बोलू नाही शकत. कारण स्वतः आतून शुद्धात्म्याची अंतरात्म दशा त्याने प्राप्त केली. हळूहळू जुनी कर्मफळं, पूर्वभावातली कर्मफळं समताभावाने पूर्ण करून तो सुटणार आहे. त्याने आचरणातून काही चूक केली किंवा मग आपल्या कल्पनेनेच आपण मानलं की असं आहे तसं आहे, आपल्याकडूनच गुन्हा घडेल. त्यानंतर ज्ञानीपुरुषांची निंदा केली तर खूप मोठी जोखीम आहे. कित्येक अवतारांमध्ये ज्ञानींना भेटण्यात अडथळे आले होते. अधोगती तर नक्कीच होत होती. कधीच नेगेटिव्ह ज्ञानींबद्दल बोलायचं नाही. नसेल समजत तर ठीक आहे, महान पुरुष आहे, नमस्कार, चांगली गोष्ट आहे, दोघांना तरी शांती द्या. त्यानंतर तीर्थंकरांची जे विराधना करतात
निगेटिव्ह बोलतात. आता रावण भावी तीर्थंकर आहे, कृष्ण भगवान भावी तीर्थंकर आहे. त्यांच्यासाठीही नाही का दसऱ्याच्या दिवशी त्याचा तो पुतळा जाळतात, खूप मोठी विराधना करतात. खूप मोठी जोखीमच आहे त्यामध्ये. बघा विद्याधर आहेत ते. खूप मोठं पवित्र व्यक्तिमत्व होतं. क्षायक समकितधारी होते. आत्मज्ञानी आणि भविष्यात तीर्थंकर होणार आहेत. चक्रवर्ती होतील, तीर्थंकर होतील, मोक्षाला जातील. त्यांच्याविषयीसुद्धा एकही निगेटिव्ह काहीच बोलायचं नाही. हे लोक तर जिवंत आहेत का मृत्यू झाला आहे. रावण भलेही हजारो वर्षांपूर्वी होऊन गेला आहे, पण आजही ब्रह्मांडात कुठेतरी जिवंत आहे आणि भविष्यात ती तीर्थंकर भगवान बनून मोक्षाला जाणार आहे. हजारो कोटी लोकांना मोक्षाला घेऊन जाणार आहे. यांच्याविषयी काही निगेटिव्ह बोललं तर मग विराधना म्हटली जाईल आणि विराधनेला अवर्णवाद म्हटलं जातं. त्यांच्याविषयी सत्य काय माहीत नाही आहे. कर्माच्या उदयानुसार रावणाचा व्यवहार सीतेबरोबर घडला होता, पण कुठेही विषयविकारी दोष घडला नाही त्यांच्याकडून. आणि मोठा विद्याधर होता, खूपच उच्च विद्यासिद्धी त्यांना प्राप्त झाली होती. शिवाय प्रतिनारायण म्हणजे कृष्ण भगवंतांना म्हटलं जातं ना, रावण प्रतिनारायण आणि लक्ष्मण प्रतिनारायण होता. राम बलदेव होते. शलाका पुरुष 63 शलाका पुरुषांमधले श्रेष्ठ पुरुष काही अवतारातच मोक्षाला जाणार आहेत. त्यांच्याविषयी सुद्धा निगेटिव्ह काही म्हटलं तरी मोक्षमार्गावर आपल्या मोठे अंतराय येतील. म्हणजे निंदा ही अनेक प्रकारे होत राहते. जिवंत व्यक्ती असो किंवा मृत असो, मृत्यू झाला मृत्यू व्यक्तीबाबत तर निगेटिव्ह बोलण्याचा अधिकारच नाही आहे. व्यक्ती हजरसुद्धा नाही अशा विषयी तर निगेटिव्ह बोलणंच नको. मोठा गुन्हा आहे तो. झालं तर मग प्रतिक्रमण करायला हवं. प्रकृतीवश कधी बोलणं जर झालंच, आपल्याकडून काही बोललं गेलं, त्वरित जागृती यायला हवी, प्रतिक्रमण करायला हवं. अरे अरे, ह्या व्यक्तीविषयी माझ्याकडून एक शब्द निगेटिव्ह बाहेर पडला, त्याच्या अंतरंगात वसलेल्या शुद्धात्म्याकडे माफी मागायला हवी. निंदा कोणी आपल्या समोर करत असेल एखाद्याची, किंवा मग एक दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलत असतील एखाद्या तिसऱ्या व्यक्तीविषयी, आपण उभे असू तिथे किंवा आपल्या कानावर येत असेल, तरी आपण त्वरित तिथून बाजूला निघून जायला हवं. बाबा मला समजत नाही आहे, या मोठ्या गोष्टी आहेत, मला यात इंटरेस्ट नाही आहे. किंवा मग सांगायचं माझं थोडं काम आहे, आज खूप महत्त्वाचं काम आहे, मी जातो, सॉरी. बाहेर पडा तिथून. कोणाच्या निंदेत चर्चेत आपण भाग अजिबात घ्यायचा नाही, नाहीतर तो खूप मोठा गुन्हा ठरेल. कोणी आपली निंदा करत असेल तरी आतून समतेत राहा. आपल्या चुका असतील त्या बघा आणि या जन्मातल्या नसल्या पूर्वजन्मातल्या काही चुका असतील केलेल्या, चला आपापलं पाप धुतलं जाईल. आपल्याला काही त्याप्रती राग द्वेष वैर वगैरे ठेवायचं नाही. म्हणजे हळूहळू या निंदेच्या दोषातून कायमच मुक्त व्हायचं आहे. नो नेगेटिव्हिटी इन लाईफ. नेगेटिव्ह गोष्टींनाच निंदा म्हटलं जातं. आराधना म्हणजे पॉझिटिव्ह बोला, चांगलं बोला, कीर्तिवाचक बोला, सद्भावनेने बोला, ती आराधना आहे. आणि निगेटिव्ह बोलाल तर ती विराधना आहे. जसं असेल तसं सांगा की ह्या माणसाच्या 2 प्रकारच्या अशा चुका आहेत, बाकी तो एकदम खूपच चांगला आहे, एवढा चांगला आहे. जसं आहे तसं सांगितलं तर तो वर्णवादी, आणि जसं आहे त्याच्या उलट सांगितलं तर अवर्णवाद म्हटलं जातं. आणि अवर्णवाद तर निंदेपेक्षाही भारी आहे. एखाद्याच्या डोक्यात असा घुसतो की माणूस कायमचं त्याबद्दल डोक्यात निगेटिव्ह घेऊन बसतो. खूप मोठी जोखीम आहे. कोणाबद्दल वाईट बोलणं किंवा कोणाच्या तरी डोक्यात आपण एखाद्याविषयी काहीतरी निगेटिव्ह घुसवणं खूप मोठी जोखीम आहे. ती व्यक्ती आणि ही व्यक्ती यांच्यात कायम दरी पडेल आपल्या काही वाईट शब्दांमुळे. स्वतःचं तर नुकसान होतंच निगेटिव्हिटीमुळे, समोरच्याचंही होतं आणि दोघे मिळून तिसऱ्याबद्दल बोलतात तेव्हा त्यालाही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पोहोचतात आणि त्याच्यात आणि आपल्यातही मग बघ ते भेद, सूक्ष्म आवरणाची भिंत तयार होते. ज्ञानावर खूप मोठं आवरण येतं, कारण भगवानाची विराधना होते. म्हणजे आयुष्यात
कितीतरी लहान मोठे दोष होत राहतात, त्यातला एक हा दोष आहे. म्हणूनच दादाजींनी 9 कलमं अशी सांगितली, बनवली आहेत. ॲटलिस्ट आपल्या आचरणातून, विचारातून, वाणीतून काहीही वाईट शब्द किंवा निंदा किंवा अवर्णवाद किंवा विराधना झाली, तरी आपण आपला अभिप्राय चेंज करावा की नाही, हे दादा भगवान जिवंत अथवा मृत, प्रत्यक्ष किंवा परोक्ष कोणत्याही व्यक्तीच्या अवर्णवाद, अपराध, अविनय नाही केला जावा अशी मला शक्ती द्या. कोणतीही धर्मोपदेशक साधू साध्वी आचार्यांचा अवर्णवाद, अपराध, अविनय न करावा अशी शक्ती द्या. आपला अभिप्राय चेंज झाला तर गुन्ह्याची जोखीम ही खूप कमी होते आणि जागृतीपूर्वक खूपच पश्चाताप केला तर तो गुन्हा इथेच धुतला जाईल. हे उपाय आहेत आपल्याकडे. निंदा होत असते आसपास, ट्रेनमध्ये बसलोय, बसमध्ये बसलोय, शेजाऱ्याशी बोलणं सुरू आहे, नेगेटिव्हिटीची गाडी धावत राहते. त्यावेळी आपण जागृती ठेवायची की एखादी व्यक्ती जी प्रत्यक्ष हजर नाही आहे तिच्याविषयी ब्रसुद्धा काढायची गरज नाही. नेगेटिव्ह कोणी बोलायला लागलंच तर भाऊ सॉरी, आम्हाला फारसं काही कळत नाही यातलं, बोलायला नको आहे, किंवा मग मला इंटरेस्ट नाही आहे, सॉरी, संपवून टाका. ह्या सगळ्यात बघा, निंदा करणारं कोण आहे? ज्यांच्याकडे फ्री वेळ आहे, टाईमपास करायलाच बसले आहेत, कामच नाही आहे, जबाबदारीचं त्याचं काही कामच नाही आहे, बसून राहिलेत. गावाकडे नाही का, संध्याकाळी 5 वाजले की येतात सगळे, सकाळी 4 वाजता उठतील, शेताची कामं करतील आणि 5-6 वाजता येऊन झाडाखाली बसून चालू नेगेटिव्हिटी. त्या फावल्या वेळात नेगेटिव्हिटी बोलत राहून खूप मोठा गुन्हा ते करत राहतात. दादाजींनी म्हटलंय, कोणाबद्दल वाईट साईट बोललात, कोणाबद्दल अपशब्द जरी तुम्ही वापरलात तरी लक्ष्मीचे अंतराय सहन करावे लागतात. हिंदुस्थानात का असं? खरं तर सगळ्यात जास्त निंदा, नालस्ती, टीका हिंदुस्थानात जास्त होतात. परदेशी तर मोहमायेत, खाणं पिणं, टी व्ही मूव्ही बघणं, मजा करणं. आपल्याकडे फावल्या वेळात बसल्या बसल्या किती निंदा नालस्ती करतात. लक्ष्मीचेही अंतराय येतात आणि ज्ञानातही अंतराय येतात. त्यामुळे म्हणजे निंदा खूपच जोखीम असलेला दोष आहे. कोणाचीही कोणत्याही व्यक्तीबद्दल एक जरी नेगेटिव्ह शब्द बोललात तरी त्यावर प्रतिक्रमण केलं तर ते धुतलं जाईल. आपल्याकडे पुरुषार्थाचा मार्ग मोकळा आहे, आपल्याला सुटायचं आहे, मोक्षास जायचं आहे. कोणाबद्दलही एक जरी नेगेटिव्ह भाव वाटत राहिला तरी पुन्हा संसारात भटकण्यासाठी यावंच लागेल, हिशोब पूर्ण करावा लागेल. म्हणून ती जागृती ठेवायची. कोणाचे नेगेटिव्ह 9 कलमं कायम म्हणत राहायचेत. दिवसातून 2-3 वेळा म्हटलं तरी अभिप्रायाच्या गुन्ह्यातून तुम्ही मुक्त व्हाल. आणि जेवढी जागृती येईल, कोणाबद्दल नेगेटिव्ह बोललं गेलं आहे, कोणाची निंदा केली आहे, कोणाबद्दल अवर्णवाद बोललात, कोणाची काही निंदा नालस्ती केली गेली, त्वरित धुवून टाकायचं आहे. जेवढं आपण प्रतिक्रमण करत जाऊ तेवढी गुन्ह्यातून आपली सुटका होईल. आणि हळूहळू दादाजी काय सांगायचे की मी तर आयुष्यात कित्येक जन्मांपासून ही नेगेटिव्हिटी धुण्याचं चालू केलं होतं आणि ह्या जन्मात आमच्या मनात कोणाबद्दलही एकही नकारात्मक भावना आली नाही. आणि रिअलमध्ये आता तर आत्मज्ञान मिळालं, त्यामुळे रिअलमध्ये शुद्धात्मा बघतो आणि रिलेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह. आणि आतमध्ये आपण जो व्यवहार पाहतो नकारात्मकतेचा, त्याच्या मनात त्या नेगेटिव्हिटीबाबत पश्चातापही होईल. आपल्याला त्याच्या मनात काय आहे माहीत नाही आणि आपण त्याबद्दल नेगेटिव्ह अभिप्राय दिला तर किती मोठा गुन्हा होईल बघा. आपलाच क्रोध आहे, मोह आहे, मान आहे, लोभ आहे, मनमानी करायची आहे. कोणी आपल्याला मान दिला की पॉझिटिव्ह, अपमान केला की नेगेटिव्ह, कोणी आपल्याला दुःख दिलं की त्याच्याबद्दल नेगेटिव्ह सुरू व्हायला लागतं. म्हणजे ह्या दोषांना कारणीभूत आपलेच कषाय आहेत. क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, मोह. बघा, या मोहामुळे हे होत आहे. मोहाचं पोषण केलं तर पॉझिटिव्ह, नाही पोषण केलं तर निगेटिव्ह. म्हणजे हे दोष दाखवणाराही क्रोध, मान, माया, लोभ आहे. दुसऱ्यांचे दोष दाखवणारा. म्हणजे दोन्ही प्रकारे कोणाचंही नेगेटिव्ह जर बोललं गेलं तर त्याचंही प्रतिक्रमण करायचं आहे. आणि कशामुळे हे दोष घडले आपल्याकडून, स्वतःच्या
मानाची ग्रंथी असेल, मी खूप मोठा आहे, चांगला आहे, उच्च आहे, अशामुळे निगेटिव्ह इतरांचं दिसेलच दिसेल. म्हणजे आपले स्वतःचे दोषही धुवायचे आहेत. त्यामुळे मोक्षमार्गात कषायातून मुक्ती होईल आणि मोक्षमार्गात प्रगती होईल. म्हणजे अशी जागृती ठेवून निंदेचा दोष कायमचा नष्ट करून टाकायचा आहे आपल्याला. आता थोडे प्रश्न आपण घेणार आहोत. कर्नल हरियाणा, सुनैना लुधियाना. जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. पूज्यश्री, ही जी दादावाणी आहे यातलं टीका, निंदा, अवर्णवाद, विराधना हे सारे वाचले. त्यातल्या अवर्णवाद थोडासा समजतो, पण टीका आणि निंदा यातला डिफरन्स लक्षात येत नाही. निंदा म्हणजे टीका म्हणजे काय नाही का, उपदेश करणारे म्हणतात ना की याचं हे चुकलं, हा वाईट बोलला, असं नको बोलायला, हा धार्मिक माणूस असं का बोलतोय, म्हणजे प्रत्यक्ष दोष दिसतात. त्याविषयी सांगितलं जातं, हे बघा चुकलं, हे चुकीचं वागलास. पण निंदा ही गोष्ट खरी असो अथवा नसो, निगेटिव्हच बोलत राहणार, त्याला मात्र खूप मोठा दोष आहे तो. म्हणजे टीका केली तर, माणसावर केली तर तो माणूस म्हणेल माझ्याकडून जरा चूक झाली, धर्माविषयी मी जरा जास्तच बोललो, नको होतं असं बोलायला, मागे फिरेल तो. म्हणजे टीकेमध्ये जो समोर असेल त्याच्या तोंडावर बोलले जाते. म्हणजे समोर असो किंवा नसो, पण टीका म्हणजे त्याच गोष्टी बोलणं ज्यात प्रत्यक्ष दोष आहे तो बघा. म्हणजे निंदा म्हणजे ते खरं आहे की नाही तेच माहीत नाही, ऐकलेलं असेल किंवा स्वतःहून मानलं असेल, पण निगेटिव्हच बोलत राहतील. आपल्याकडून एखाद्या व्यक्तीबद्दल कोणताही निगेटिव्ह शब्द बोलला गेला तर कोणता तो अवर्णवाद होतोय, निगेटिव्ह आहे किंवा निंदा आहे किंवा टीका आहे, या समजून घेण्यापेक्षा प्रतिक्रमण करा. कारण तो शुद्धात्मा आहे, ते भगवंताकडे पोहोचतं. कोणताही शब्द, कोणताही मनुष्य, भलेही रॉंग बिलीफ असेल, विभाविक दशेत असेल, पण अंतरंगात तर भगवान आहेत. त्यांच्याबद्दल निगेटिव्ह एक जरी शब्द बोलला गेला, आपल्याकडून गुन्हा घडेल, आपल्या आत्मावर त्याचं आवरण चढेल. ठीक आहे. आणखी एका ठिकाणी हे सुद्धा लिहिले की लिखावटीवर टीका करा, पण द्वेष असता कामा नये. सांगायचं असेल तर सांगा की हे टीकेमुळे काय होतं, तर अचूकता येते, चुका टळतात आणि योग्य तेच घडतं बघा. पण ते द्वेषपूर्वक नसावं, आग्रहपूर्वकही नसावं, दोषी ठरवून ते करू नये. आणि एका जागी असे होते की आपण पूर्व विराधक आहोत, म्हणजे विराधना करत करत आलोय. खूप मोठा गुन्हा आहे. महावीर भगवान, कृष्ण भगवान, किती तीर्थंकर भगवान होऊन गेले, ज्ञानी भगवंत होऊन गेले बघा. आपण ह्या कलियुगात येऊन जन्मलोय, म्हणजे पूर्व विराधना, पूर्व अपराधक जीव म्हटलं गेलं आहे. आणि बघा ना, किती जास्त, तुम्हीच बघा, खूप सारे फ्रेंड्स एकत्र येतात तेव्हा पॉझिटिव्ह गप्पा होतात का निगेटिव्ह गप्पा जास्त होतात? निगेटिव्हच जास्त होतात. नेत्यांविषयी, अभिनेत्यांविषयी, क्रिकेटर, दुसऱ्या गावचे, इकडचे तिकडचे नातेवाईक, कुटुंबातले कोणाविषयी निगेटिव्ह बोलत नाहीत का? किती मोठा गुन्हा घडतो सांगा. बोललंही जातं, ऐकलंही जातं. अशी निगेटिव्हिटी ते पूर्व विराधनवाले आहेत. काही जण भगवंतांविषयी बोलतात, नाही का, रावणाचा पुतळा तो जाळतात, किती मोठं पाप लागेल, विद्या नष्ट होईल, भयंकर ज्ञानाचं आवरण चढेल. पण कोण इशारा देणार, कोण वाचवणार यामधून? कधी क्वचित ज्ञानी पुरुष असतात दादा भगवानांसारखे, तेव्हा वास्तव समोर दाखवतात, म्हणतात बघा कसा माणूस गैरमार्गावरून चाललाय आणि आता मोक्षमार्गापासून तो आता दूर भटकणार आहे. म्हणजे असे कित्येकदा, म्हणजे आपणही रावणाचे उदाहरण दिलेत, त्याचा पुतळा जाळतात, त्यावेळी कधीतरी आमच्या तोंडूनी निघून जातं की हे तर चुकतंय, दादाजी असं म्हणायचे, नको असे करायला. मग असे म्हणणे ठीक आहे का? बोलायला हवं आणि सांगायलाच हवं, समजवायला हवं. विद्याधर होता, भावी तीर्थंकर आहे, त्याच्याविषयी कधीच निगेटिव्ह नाही बोलायचं, नुकसान होईल. हळूहळू खऱ्या गोष्टीची निदान शेवटी तरी दुनियेत प्रसार व्हायलाच हवा हा, आणि हळूहळू लोकांना खरी गोष्ट समजली तर मग दुःखांपासून त्यांना मुक्ती मिळेल. 5 आज्ञामध्ये राहण्याची शक्ती द्यावी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, समजा समोरचा चुकीचं काही वागत असेल, त्याच्यामुळे निंदेची भावना उत्पन्न झालेली नसेल, पण तरीही निंदा तर होतेच ना. काय नाव आहे तुमचं? नितीन आनंद, जयपूरहून. निंदा, निगेटिव्ह विचार आले तर प्रतिक्रमण करायचं आणि प्रार्थना करायची. काल प्रार्थनेविषयी पण बोलणं झालं ना आपलं. शुद्धात्म्याला नमस्कार करा आणि प्रार्थना करा की यातून, या दोषांमधून मुक्ती मिळावी अशी कृपा करा. पण कित्येकदा असं होतं ना भाई, की त्याच्याविषयी मनात विचार चालतच राहतात, कारण त्याने एवढं चुकीचं केलेलं असतं की मनातून स्वीकारणं खूप अवघड असतं. पण चुकीचा आत्मा, स्वतः आत्मा चूक करत असेल, आत्मा तर चुकीचं नाही वागत. शुद्धात्मा तर नाही ना वागत.
नाही. आणि तो स्वतः जाणून बुजून करत असेल का प्रवृत्तीच्या अधीन डिस्चार्ज कर्म आहेत ती? प्रकृतीच्या अधीन. हा डिस्चार्ज कर्म. आणि आणि अंतरंगात तो स्वतः. बघा, एक उदाहरणच घेऊ आपण. तुम्हाला कधी क्रोध आला तर लोक काय म्हणतात, खूपच रागीट माणूस आहे, तुम्ही मनातून पश्चाताप करता. म्हणजे ही गोष्ट खरी आहे ना की तुम्ही आतून पश्चाताप करत असता. नक्कीच. नितीनला क्रोध येतो, शुद्धात्म्याचा अपराध नाहीच आहे. आता सांगा, तुम्ही पश्चाताप करत आहात तरीही तुम्हाला क्रोधी म्हटलं जातं, किती मोठा अपराध आहे आपला. म्हणून असा कोणाचाही दोष पाहू नये. प्रकृतीचा भरलेला माल बाहेर पडतोय, त्यासाठी प्रार्थना करा की त्या माणसाला, व्यक्तीला जागृती यावी, सच्ची समज मिळावी, गुन्ह्यातून मुक्त व्हावं. कृपा करा, भगवंतांकडे प्रार्थना करा. पण आणि त्याच्यासारखी चूक आपण कधी केली नाहीये का? होतच आपले दोष कधीतरी. चेक करा, नाही का? आरसा आपला दोष. कानावर काही कचरा असेल आणि आरशात पाहिलं तर कचरा दिसेल, मग साफ करू आपण. आरसा तर फोडून नाही टाकत. म्हणजे व्यक्तींमध्ये काही दोष आढळले तर आरशासारखंच वागा. विचार करा, आपल्या आयुष्यात आपल्याकडून कधी चूक झाली होती का? आयुष्यात एकदा जरी अशी चूक झाली असेल तर इतरांच्या चुका काढायचा अधिकार आपल्याला नाहीये. आपल्या चुका बघा आणि दोषातून मुक्त व्हा. नाही, समोरचा एखादी चूक करत असेल तर तोंडावरती त्याला सांगायची का नाही सांगायची? नाही, तो आपलं ऐकेल का? मानेल? नाही मानणार. मग बोलण्याचा अधिकारच नाहीये. मग त्याची त्याला मनमानी वाढत विचारा. जाईल ना. नाही, तुम्ही रिक्वेस्ट करून पहा. बघा हे बरोबर नाही आहे बाबा, दुःखदायी आहे, नुकसान होत आहे दुसऱ्याचं, माझ्या तू दखल द्यायची गरज नाही. नंतर मौन बाळगा, प्रार्थना करा त्याच्यासाठी. पूज्यश्री धन्यवाद. आणि शुद्धात्म्यात राहण्याची शक्ती द्यावी मला. हो हो हो. जय सच्चिदानंद.